तर पब्लिक सकाळ सकाळी टाकी घेतली आणि डायरेक्ट गेलो मुरगुडला, कारण आपली टाकी संपली आली आणि टाकीला गर्दी ती हुबली आहे. त्यामुळे काल का आपल्याला टाकी मिळाली आज आणि परत गेलो तो टाकी बघायला, पण टाकीला आज पण ती हुबल्या गर्दी. तर इकडे पब्लिक गोळा झालं सगळे, कारण टाकी काय लवकर मिळणार झाली, पब्लिक थांबलेलं 2-2 तास. मग सगळं पब्लिक मिळून गेलं ते विचार आहे टाकी कधी मिळणार म्हणून. त्यांच्याकडनं काय उत्तर लवकर मिळणार, पब्लिक वैतागलेलं. शेवटी पब्लिकनं कसं ना कसं तरी विचारून घेतलेच. ती म्हणली 3 वाजता टाकेणार. चला म्हणलं जाऊया घरला, 11 वाजले थांबून तरी काय करूया, जर किरकोळ काम आहे ते आवरून घेऊया. तर तिचेच आपण आला शोरूमनं जाऊन येऊ सर किरकोळ काम आहे. शोरूममध्ये गेला तिथनं त्या बी काम होतं ती बी आवरून घेतलं. तिचं म्हटलं अनेक काम आहे माझं मोबाईलच्या शॉपीत, चला म्हटलं जाऊया तिथं बी गेला ते बी आवरून घेतलं. आता म्हटलं डॉक्टरपाशी जाऊया. डॉक्टर तिकडे फोनावर बोलायला तर अन्नाचं काय म्हणतोय बघा. मी निश्चितप्रमाणे भावा यावर विचार करण्याचा प्रयत्न केला. 2:30 वाजता म्हटलं जाऊया तरी बघून तरी येऊया. जाऊन म्हटलं सिलेंडर आला आहे का नाही. गाडी काढली आणि डायरेक्ट गेला मुरगुडला. तिथं जाऊन बघितलं तर पब्लिक वाढलेलं हुबी आहे. आता काय म्हटलं सिलेंडर लवकर गावत नाही आणि गाडी बी आहे नव्हती. तर वर इकडे गाडीची एंट्री झाली. म्हटलं आता डायरेक्ट लाईनला जो बरूया. तर आपलं नशीब चांगला आहे म्हटलं, आपण यायला बरोबर गाडी आल्या. सिलेंडर घेऊन डायरेक्ट उभारून लाईनला उभाऱ्या म्हटलं. आता लगेच सिलेंडर आपल्याला मिळणार होता, कारण आपण पावती का अगोदर काढली होती. अर्ध्या तासात सगळ्यांनी सिलेंडर मिळाला. सगळी माणसं आपल्या आपल्या कामाला सुटलीत. मग तिथनं आपण संध्याकाळी डॉक्टरचं काम तर किरकोळ म्हणून तिट्ट्या गेलो. तिट्ट्यावर सगळं आवरून आलो. तर डॉक्टर म्हटला मला गॉगल घ्यायचा आहे. चला म्हणलं इथं घेऊया. मला म्हटलं एमसीस्टॅनचा गॉगल घ्यायचा आहे. म्हटलं शिव गॉगल घ्या मग एमसीस्टॅनचा. नको म्हटला नंतर त्याची त्याने चॉईस केली आणि घेतला. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओत.